नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया व्हर्च्युअलायझेशनबद्दल। व्हर्च्युअलायझेशन अशी एक टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमच्या आतमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करता येते। ती सुद्धा बॅकवर्ड असो का फॉरवर्ड असो, आपल्याला ती व्हर्च्युअलायझेशनमधून तिला समजून घेता येतं। एखादं डेमो काम करण्यासाठी आपल्याला तिला वापरत आणता येतं। यासाठी आपल्याला दोन सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत। पहिला आहे ओरॅकलचं व्हर्च्युअल बॉक्स किंवा VMware व्हर्च्युअलायझेशन पेड सॉफ्टवेअर आहे। यामध्ये परफॉर्मन्स वगैरे चांगला आहे आपल्या डेमोसाठी आणि शिकण्यासाठी। याला पैसे खर्च करण्याची गरज नाही। आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे व्हर्च्युअल बॉक्स। व्हर्च्युअल बॉक्सचं सगळ्यात लेटेस्ट व्हर्जन आहे 5.1 virtualbox.org या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता। त्याआधी मी आपल्याला माझ्या वेबसाईटची ओळख करून देतो। ही माझी वेबसाईट आहे ज्ञानवाटा.in। या ठिकाणी आपल्याला माझे सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील किंवा माझ्या यूट्यूब चॅनलची सबस्क्रिप्शन सुद्धा इथून डायरेक्टली घेता येईल किंवा फेसबुक पेजला सुद्धा इथून लाईक करता येईल। तर चला मग आपण पाहूया सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसं करायचं आणि वापरायचं कसं। सर्वात आधी virtualbox.org या वेबसाईटला व्हिजिट करा आणि इथून डाउनलोड्स या बटनवर क्लिक करा। हे सॉफ्टवेअर क्रॉस प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे तुम्ही याला विंडोज OS वर सुद्धा इन्स्टॉल करू शकता, लिनक्स वर सुद्धा करू शकता किंवा OS X आणि सोलारिस वर सुद्धा वापरू शकता। म्हणजे तुम्ही मल्टिपल टाईपच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये हे सॉफ्टवेअर वापरून व्हर्च्युअलायझेशनचा उपयोग घेऊ शकता। येथे तुम्हाला 4 टाईपचे डाउनलोड्स उपलब्ध आहे, विंडोजसाठी, मॅक OS साठी, लायनेक्ससाठी आणि सोलारिससाठी। थोडक्यात माझी मदर ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज असल्यामुळे मला विंडोज होस्ट हे डाउनलोड करावे लागेल। या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सॉफ्टवेअर डाउनलोड व्हायला सुरुवात होईल। 10 ते 15 मिनिटात हे सॉफ्टवेअर आपल्याकडे अवेलेबल असेल। ही डाउनलोड झालेली फाईल आहे। सिम्पली डबल क्लिक करा, समोर आलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा, नेक्स्ट करा। कुठलेही चेंजेस न करता फक्त नेक्स्टवर क्लिक करायचं। इथे आपल्याला काही ऑप्शन्स आहेत स्टार्ट मेन्यूमध्ये एंट्री करण्यासाठी किंवा डेस्कटॉपवरती आयकॉन हवा आहे का नको त्यासाठी आपल्या गरजेनुसार आपण ठरवू शकता। इथे कुठलेही चेंजेस न करता पुढे जातोय आणि इन्स्टॉलेशन चालू करतो। आता आपल्याला हे सॉफ्टवेअर रन करायचं आहे। इथे आपण अनचेक करता फिनिश केलं तर सॉफ्टवेअर डायरेक्टली सुरू होईल। मी याला अनचेक करतो, फिनिश करतो, बाकीच्या गोष्टी मिनिमाइज करून टाकतो। माझ्या डेस्कटॉपवरती एक आयकॉन आलेला आहे ओरॅकल VM व्हर्च्युअल बॉक्स। या आयकॉनला आपल्याला सिम्पली ओपन करायचं आहे। याचा सिंपल युजर इंटरफेस आहे। नवीन व्हर्च्युअल मशीन आपल्याला तयार करण्यासाठी न्यू या टॅबवरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला हवे ते नाव देऊ शकतात। समजा इथे मी या ठिकाणी मला माझ्या व्हर्च्युअल ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव द्यायचं आहे उबुंटू। हे सॉफ्टवेअर आपण काय टाईप केलं त्यानुसार ऑपरेटिंग सिस्टीमचा टाईप आणि त्याचं व्हर्जन ऑटोमॅटिकली निवडतं। आपण यात नंतर मॅन्युअली सुद्धा चेंज करू शकतो। आपल्याला उपलब्ध ऑप्शन आहेत मायक्रोसॉफ्ट विंडोज, लायनेक्स, सोलारिस, BSD, IBM OS2, मॅक OS X आणि इतर काही असतील तर ते सुद्धा यावरती काम करतात। आता आपल्याला विंडोज 7चंच इन्स्टॉलेशन करायचं आहे। तर मी इथे नाव देतो विंडोज 7 आणि इथून सिलेक्ट करतो विंडोजचं 32 बिट 7 वर्जन। त्याला नेक्स्ट करतो। यानंतर मला रॅमसाठी ऑप्शन येत आहे। मला हवी तेवढी रॅम मी इथून सिलेक्ट करू शकतो। इथे मी 2 GB रॅम सिलेक्ट केली आहे। इथे मला माझ्याकडे एक्झिस्टिंग जर कुठली व्हर्च्युअल हार्ड डिस्क असेल तर इथून घेता येते। सध्या माझ्याकडे कुठली नाही, त्यामुळे क्रिएट न्यूवरती क्लिक करतो। आपल्या गरजेनुसार आपण कुठलाही हार्ड डिस्कचा टाईप घेऊ शकतो। इथे मी व्हर्च्युअल हार्ड ड्राईव्ह घेतो, म्हणजेच व्हर्च्युअल हार्ड डिस्क। नेक्स्ट करतो। या ठिकाणी माझी फाईल साईज डायनॅमिक आणि फिक्स हे 2 ऑप्शन आहेत। रिकमेंडेड आहे डायनॅमिक। इथे आपल्याला किती GBची हार्ड डिस्क तयार करायची आपण ठरवू शकतो। इथे मी 20 GBची हार्ड डिस्क तयार करतो आहे आणि या ठिकाणून माझं हवं ते लोकेशन मी चेंज करू शकतो। मी D ड्राईव्हवरती घेतो आणि सेव्ह करतो। यानंतर मला क्रिएट या बटनवर क्लिक करायचं। ते एकदम सिंपल आहे। यानंतर आपल्याला इथे एक एंट्री मिळेल विंडोज 7। या ठिकाणी आपण राईट क्लिक केलं तर अजून काही ऑप्शन्स आहेत, जी ती सेटिंग आहे। हे सेटिंग आणि हे सेटिंग एकच आहे। क्लोन म्हणजे याची डुप्लिकेट तयार करणं। रिमूव्ह करण्यासाठी इथून आपण रिमूव्ह करू शकतो, ग्रुप करू शकतो किंवा स्टार्ट करू शकतो। स्टार्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे ऑप्शन उपलब्ध आहे। आता आपण सेटिंगमध्ये जाऊन सेटिंगमध्ये काय काय ऑप्शन आहे ते समजून घेऊ। आपल्याला हवं असल्यास आपण इथे नाव बदलण्याचं इथे ऑप्शन आहे किंवा इथे आपल्याला याचं पाथ जर बदलायचं असेल तर पाथसुद्धा आपण बदलू शकतो। डिस्क्रिप्शन देऊ शकतो किंवा याला पासवर्ड देऊ शकतो। सिस्टीममध्ये आल्यानंतर आपण रॅम चेंज करणं, त्याची बूट ऑर्डर चेंज करणं या गोष्टी आपण इथे करू शकतो। इथे स्टोरेजमध्ये आपल्याला हार्ड ड्राईव्ह दिसते आणि इथे CD ड्राईव्ह आहे जो एम्प्टी आहे।
तो ॲक्च्युली तो आपल्या सिस्टीमचा फिजिकल ड्राईव्ह ॲक्सेस करू शकतो, पण इथे आपल्याला व्हर्च्युअल इमेजसुद्धा माउंट करण्याचा ऑप्शन आहे. इथून आपण चूज करा. इथे विंडोज 7 आहे. विंडोज 7ची मी इमेज ओपन करतो. यानंतर ऑडिओ, नेटवर्क आणि सिरियल पोर्ट USB बद्दलचे सुद्धा ऑप्शन आहे. ओके करा. आपल्या सेटिंग्स कंप्लीट झाल्या आहेत. आता आपण स्टार्ट करूया. इथे आपली व्हर्च्युअल बॉक्सचं बूट होताना दिसते आणि विंडोज 7चं इन्स्टॉलेशन इथे सुरू होताना दिसते, कारण इथे कुठलीही ऑपरेटिंग सिस्टीम नाही. याप्रमाणे आपण कुठलीही ऑपरेटिंग सिस्टीम यावरती इन्स्टॉल करू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.